या पृथ्वीवर नरकाचे दार असे एक ठिकाण आहे असे मी म्हटले तर तुमचा विश्वास बसेल का? असा खड्डा जो 50 वर्षांपासून सतत जळत आहे आणि जो आजपर्यंत कोणीही विझवू शकले नाही. ही नैसर्गिक घटना आहे की कोणत्यातरी अज्ञात शक्तीचे लक्षण आहे? जाणून घेऊया या रहस्यमय ठिकाणाची संपूर्ण कहाणी. तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटाच्या मध्यभागी स्थित हे प्रचंड जळणारे विवर एक भयानक दृश्य सादर करते. स्थानिक लोक याला नरकाचे दार म्हणतात. पण ते का जळत आहे आणि कोण ते बाहेर काढू शकते? हे रहस्य 1971 मध्ये सुरू झाले. त्यावेळी सोव्हिएत शास्त्रज्ञ येथे तेल आणि वायूचा शोध घेत होते. खोदकाम करत असताना त्यांना अचानक भूगर्भात वायूचा एक मोठा साठा सापडला. पण नंतर जमीन गुदमरली आणि एक खोल प्रचंड विवर तयार झाला. लवकरच या विवरातून विषारी वायू बाहेर येऊ लागले. हे वायू वातावरणात पसरून संपूर्ण परिसराला विषारी बनवतील अशी भीती शास्त्रज्ञांना होती. म्हणून त्यांनी ते जाळण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हा वायू हळूहळू नष्ट होईल. त्यांचा अंदाज होता की आग काही दिवसांतच विझून जाईल. पण जे घडले ते धक्कादायक होते. 1-2 दिवस नाही, आठवडाभर नाही, पण हे विवर गेली 50 वर्षे सतत जळत आहे. शास्त्रज्ञांचे गणित चुकले आणि ही आग कधीच विझली नाही. हे विवर अंदाजे 230 फूट रुंद आणि 65 फूट खोल आहे. त्याच्या आत पाहिल्यावर असे दिसते की जणू पृथ्वीच्या आत एक गूढ जग जळत आहे. नासानेही या ठिकाणी स्वारस्य दाखवले आहे, कारण येथील तापमान आणि वायूची स्थिती मंगळासारखी आहे. ही केवळ वैज्ञानिक चूक होती का, की कुठल्यातरी अदृश्य शक्तीने ही आग विझू दिली नाही? 2013 मध्ये जॉर्ज कुरोनिस या शोधकर्त्याने या विवरात उतरण्याचा प्रयत्न केला आणि तिथून काही नमुने घेतले. पण ही आग किती काळ जळणार हे आजपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. तुर्कमेनिस्तानच्या सरकारने ते विझवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले. मग हे खरोखरच नरकाचे द्वार आहे का? यात काही गूढ शक्ती दडलेली आहे का? तुमचे मत काय आहे? आम्हाला टिप्पण्यांमध्ये सांगा.